विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील जमीन मालक आणि गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा देत अकृषी कर म्हणजेच एनए कर कायमस्वरूपी रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदर्भातील महत्त्वाची घोषणा केली असून यामुळे सामान्य नागरिक आणि विकासकांवरील कराचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. एनए टॅक्स हा रद्द करण्यात आला आहे आणि जुन्या काळातला एनए टॅक्स आतापर्यंत काही लोकांवर एनए टॅक्स बाकी आहे. आत्तापर्यंत जेवढा एनए टॅक्स आहे तो रद्द करून एकही त्या ठिकाणी जनतेकडून आम्ही पैसा घेणार नाही आणि सोबत पुढच्या काळामध्ये मात्र जे एनए झालेले आहेत किंवा त्यांना एनए करायचं आहे त्यांनी फक्त प्रीमियम भरून त्या ठिकाणी आपलं रेग्युलायझेशन करून घ्यायचं आहे आणि फार सोपं केलं आहे. 1000 स्क्वेअर मीटरला रेडी रेकनरच्या 0.10%, 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकर, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% रेडी रेकनरच्या आणि 4000 स्क्वेअर फीटच्या वर आपण असं म्हटलं आहे की 0.5% रेडी रेकनरच्या. त्यामुळं आता सोपं झालेलं आहे. कुणालाही तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताकडे जायची गरज नाही. जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्यांच्याकडे जाऊन सरळ तुमच्या बांधकामाची मंजुरी तुम्हाला घेऊन तुमच्या बांधकामाला फक्त प्रीमियम भरून आपल्याला आता एनएच्या जाचक अटीतनं मुक्ती मिळालेली आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे आधीपासूनच या ठिकाणी या निर्णयाच्या बाजूनं होतं. अनेक काळापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर लक्ष टाकलं होतं आणि आता राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. राज्याच्या जनतेला आता या जाचक एनएच्या कायद्यातनं, एनएच्या अटीतनं, एनएच्या त्या ठिकाणी हेलपाट्या मारण्यातनं एनए करता ही आता सूट मिळालेली आहे.